एक महत्वाची बातमी दिल्लीतून येते। धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे। जवळपास 1 तास धनंजय मुंडे हे संसद भवन परिसरामध्ये होते, संसद भवनामध्ये होते आणि अनेक नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्याचं कळतंय। पण सगळ्यात महत्त्वाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी दिल्लीत भेट घेतल्याचं कळतंय। मुंडेंनी अमित शहांची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात कमबॅक करण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलेलं दिसतंय आणि राजकीय गाठी भेटी तिथे होताना दिसतायत। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण थेट जातोय। प्रशांत, ही कमबॅकची रणनीती काय घडतंय? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, धनंजय मुंडे जवळपास 1 तास हे संसद भवनामध्ये होते आणि संसद भवनामध्ये त्यांनी 11 ते 12च्या दरम्यान त्यांनी काही राजकीय भेटी घेतली। चर्चा आहे संसद भवनाच्या परिसरात जोरदार चर्चा आहे की ते ज्या द्वारमधून म्हणजे मकर द्वारमधून बाहेर पडले होते त्याच मकर द्वारच्या बाजूला ती दुसऱ्या नंबरची जी कॅबिन आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आहे आणि त्याच येथून ते बाहेर पडल्याची माहिती आहे आणि त्यामुळे संसद भवनाच्या परिसरात जोरदार चर्चा आहे की अमित शहा यांची त्यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे। त्यानंतर आता आम्ही धनंजय मुंडेंना संपर्क करण्याचा प्रयत्न करतो, पण धनंजय मुंडे जर बघितलं तर अजूनही या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांचे संपर्क होत नाहीये। पण या घडामोडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की संसद भवनामध्ये 11 ते 12च्या दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे। स्टुडिओ, धनंजय मुंडे यांच्याशी काही संपर्क होऊ शकलेला आहे किंवा राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्यांनी त्याबद्दल काही संकेत दिलेत? काही क्षणापूर्वी जर बघितलं आपण तर सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे ते आम्ही जिथे आहोत तिथे त्या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मणिकराव कोकाटेच्या संदर्भात मी आता काही बोलणार नाही, पण धनंजय मुंडेशी काही संपर्क झाला का हे देखील त्यांनी टाळलेला आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या घडामोडी हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांचे सर्व वरिष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व वरिष्ठ नेते जे आहे, सुनील तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो, हे दिल्लीत आहे आणि होऊ शकतं धनंजय मुंडे यांची देखील भेट घेईल। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की 11 ते 12च्या दरम्यान ते संसद भवनाच्या परिसरात होते। ठीक आहे, संसद भवनामध्ये अतिशय महत्त्वाची बाब आहे। अमित यांच्याकडे मला जायचंय। आजची ही सगळी परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंचं कमबॅक ही रिस्क सरकार घेऊ शकेल का? विलास, मी आता तेच म्हणणार होतो की सरकारच्या पुढचे चॉईस बघा की एक, कारण धनंजय मुंडेवरचे आरोप देखील आतापर्यंत खारिज झालेले नाही आहेत। ज्या आतापर्यंत काही जो काही त्यांचे जे सहकारी होते कराड, त्यांच्यावरच्या खटल्याचा काही निकाल लागलेला नाही आहे आणि ते आतापासून कमबॅकचा प्रयत्न करत आहेत। दुसरीकडे माणिकराव कोकाटे म्हणजे आत्ताच्या घडीला अजित पवार म्हणा किंवा मग देवेंद्र फडणवीस यांच्या पुढचे चॉईसेस काय आहे आणि तू देखील हे राजकारण खूप जवळून बघितलेलं आहे विलास, हे राजकारण तू खूप जवळून फॉलो केलेलं आहे धनंजय मुंडेचं आणि प्रशांत देखील तिथे आहे। या घडीला तुला काय वाटतं की किती चान्सेस आहेत? एक प्रकारे धनंजय मुंडे संधी मिळताच प्रयत्न करणं हे योग्य आहे आणि ते अमित शहा यांना भेटले असं म्हणतायत, परंतु ते त्यांची बाजू काय मांडणार? तुला काय वाटतं की त्यांचे चान्सेस किती आहे या आत्ताच्या घडीला? मला फक्त एक गोष्ट वाटते, टायमिंग राजकारणामध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि काल निर्णय बरोबर आल्यानंतर त्यांनी ओळखलं होतं की विकेट जाऊ शकते कोकाटेंची आणि तीच एक संधी आहे पुन्हा मंत्रिमंडळात येण्याच्या संदर्भातली आणि ते टायमिंग साधत त्यांनी दिल्ली गाठलं आणि पडद्यामागची ही सगळी सूत्र हलवत दिल्लीत व्हाया दिल्ली आपलं कमबॅक होईल का, तिथून ग्रीन सिग्नल मिळवल्यानंतर आपल्याला येता येईल का, याचा प्रयत्न निश्चितपणे त्यांनी केलेला आहे। पण ग्रीन सिग्नल मिळाला की नाही, दिला जातो की नाही आणि राजकीय सगळी पार्श्वभूमी जी आता आहे ती निवडणुकीची आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल थोडंसं संभ्रम नक्की आहे। कारण मुंडेची एक जमेची बाजू आहे विलास की असं कायम म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस यांच्या ते जवळचे आहेत, त्यांचा कायम त्यांना पाठिंबा असतो। म्हणजे आज त्यांनी दिल्लीपर्यंत जाण्याची हिंमत केली तर तुला असं वाटतं का की कुठे ना कुठे त्यांना काहीतरी सिग्नल मिळाले असतील की ओके ही तुमच्यासाठी संधी आहे, फक्त ह्या 2 परमिशन्स काढून आणा? निश्चितपणे, आणि तेच परमिशन घेण्यासाठी ते गेलेले आहेत। करुणा मुंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। करुणाजी, ज्या प्रकारची माहिती समोर येते धनंजय मुंडेंच्या कमबॅकच्या बद्दल, तुम्हाला वाटतं त्यांचं कमबॅक होऊ शकतं? हा, 100% वाटते की कमबॅक होऊ शकते आणि कमबॅक करण्यासाठी हे सगळी खेळी सुरू आहे। मला आतून माहिती आहे की त्यांना परत मंत्रीपद देणार आहे आणि ते घडामोडी सुरू झालेली त्याची।
खरं तर तुमचे सोर्सेस म्हणजे अगदी मोठे सोर्सेस म्हणावे लागतील. आत्ता ज्या प्रकारची माहिती अमित त्यांनी दिलेली आहे, त्यांना स्पष्टपणे माहिती आहे की धनंजय मुंडेंचं कमबॅक होत आहे. महाराष्ट्रासाठी जेवढी ही मोठी बातमी आहे की एका बाजूला कोकाटेंचं जाणं जेवढी मोठी बातमी असेल, तेवढी धनंजय मुंडेंचं कमबॅक ही सुद्धा मोठी बातमी असेल. अमित. बिलकुल बिलकुल विलास. आणि जसं आपण बोलत होतो की दिल्लीपर्यंत ते गेलेत, म्हणजे त्यांना खालून ग्रीन सिग्नल इकडे मिळालेला आहे. कदाचित अजितदादाकडनं पण ग्रीन सिग्नल मिळालेला असू शकतो आणि फक्त त्यांना दिल्लीतून एक होकार मिळवायचा आहे. आणि इतका वेळ जर त्यांना अमित शहानी दिलेला असेल तर आपण म्हणू शकतो की माणिकराव कोकाटे यांची जागा घ्यायला धनंजय मुंडे आता सिद्ध झालेले आहेत. फक्त आता यांच्या माणिकराव कोकाटेंवरच्या कारवाईनंतर लगेच मुंडेंचा कमबॅक होणार की महापालिका इलेक्शन संपेपर्यंत त्यांना वाट बघावी लागणार. कारण आजच बातमी आली होती की देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना प्रश्न विचारला की माणिकराव कोकाटेंच्या जागी तुमची चॉईस काय आहे, त्यांच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणाला हे मंत्रिपद द्यायचं. आणि आता ज्या काही घडामोडी अमित मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. एक महत्वाची अपडेट दिल्लीतून प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपल्याला मिळते. प्रशांत, काय अपडेट आहे? विलास, जर बघितलं तर आज जेव्हा धनंजय मुंडे दिल्लीत आले होते त्यांनी प्रल्हाद जोशींची देखील भेट घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि सोबतच ते प्रल्हाद जोशींच्या सोबत अमित शहाच्या कार्यालयात गेल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे. ही सगळी चर्चा आहे, पण अजून स्पष्टपणे कोणी बोलण्यास तयार नाही. पण कारण गेल्या वेळी जेव्हा त्यांचं मंत्रिपद जात होतं त्यावेळेस प्रल्हाद जोशी त्यांनी भेट घेतली होती. प्रल्हाद जोशींच्या घरी जेव्हा ते आले होते त्यांचे डोळे पाणावलेले होते. आम्ही ते स्वतः बघितलेलं आहे. आणि त्यानंतर तोच मार्ग पुन्हा एकदा त्यांनी निवडला अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे असं म्हणावं लागेल की 11 ते 12 दरम्यान प्रल्हाद जोशी देखील संसद भवनात उपस्थित होते का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की या घडामोडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की गेल्या वेळी ज्यांनी जेव्हा राजीनामा दिला होता त्याच्या 1 दिवसापूर्वी ते दिल्लीत आले होते. त्यांनी प्रल्हाद जोशीची भेट घेतली होती. तेव्हा ज्यांना जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांचे डोळे पाणावलेले होते. आणि त्यानंतर ते आज पुन्हा एकदा आले. तोच मार्ग त्यांनी निवडला का हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. विलास. निश्चितच. आणि आपल्यासोबत पुन्हा करुणा मुंडे जोडल्या गेलेल्या आहेत. करुणाजी, ज्या प्रकारे आता कमबॅक होत आहे असं तुम्ही सुद्धा सांगताय, सोर्स तुम्ही सांगणार नाहीत, पण तुम्हाला हे खात्रीशीर माहिती आहे की त्यांचा कमबॅक होणार आहे कोकाटेंच्या जागी? हा, 100% मला माहिती आहे. जसे मी एक डेट दिली होती अगोदर की धनंजय मुंडेच्या या दिवशी मंत्रिपद जाणार आहे, पण आता हे 100% माहिती आहे मला की त्यांना मंत्रिपद भेटणार आहे लवकरच लवकर. आणि जे कोकाटेचा जे राजीनामा घेण्याच्या जे घडामोडी सुरू आहे हे त्याच्यासाठीही सुरू आहे. त्यांच्या जे मंत्रिपद आहे त्यांनाही देणार आहे. बरं, तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल? माझे पक्षाची भूमिका मी पुढे ठरू, क्योंकि या गोष्टीचा मी पूर्ण निषेध करणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करणार आहे. आणि येणारे शनिवारी मी सगळे 50-60 पक्ष जितके माझ्यासोबत येऊ शकतात या गोष्टीसाठी ते सगळे एकत्र करून मी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अमित, आता आपण या सगळ्याबद्दल बोलतोय, राजकारणातलं जे टायमिंग आहे त्या टायमिंगच्या बद्दल बोलतोय, पण धनंजय मुंडे हे आधी भाजपमध्ये राहिलेले आहेत. अनेक वर्ष त्यांनी भाजपमध्ये घालवलेले आहेत. भाजपमध्ये असलेले त्यांचे जे राजकीय संबंध आहेत ते पुन्हा वापरले जात आहेत असं वाटतं तुम्हाला? बिलकुल विलास. कारण त्याच्याशिवाय दिल्लीपर्यंत जाण्याची तसदी धनंजय मुंडे यांनी घेतली नसती. कुठून ना कुठून त्यांना पॉझिटिव्ह सिग्नल मिळाले आहेत म्हणून आज धनंजय मुंडे दिल्लीत आहेत. आणि दुसरीकडे जर बघितलं विलास, आपण जर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाचा विचार केला तर आज मंत्रिमंडळात त्यांच्याकडे स्ट्रॉंग मंत्री उरलेले नाही आहेत. जर छगन भुजबळ एक नाव सोडलं आणि त्यांचं वय बघता आज त्यांना देखील एक कुठे ना कुठे एक स्ट्रॉंग मंत्र्याची गरज आहे, स्ट्रॉंग फेसची गरज आहे. ओबीसी फेस त्यांच्याकडे तसा नाहीये. बिलकुल. आणि त्या मंत्रिमंडळात छाप पडेल अशी माणसं अजितदादांकडे नाही आहे. सर्व दारोमदार आपण जर बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसची तर फक्त अजितदादांवर आहे. प्रत्येक आरोपाला उत्तर देण्यासाठी तेच पुढे येतात. कारण गेले काही दिवस धनंजय मुंडे देखील पडद्याच्या मागे गेले होते. कारण त्यांना आता गेले काही महिने बघितले तर ते पुन्हा फ्रंट फुटला आले होते. खास करून नगरपालिका निवडणुकीपासून त्यांनी प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला सुरुवात केली होती. इथपर्यंत की त्यांनी जरांगे पाटलांवर टीका करायला
देखील मागे पुढे बघितलं नाही आणि तो कॉन्फिडन्स आणि आजची त्यांची दिल्ली वारी आणि कोकाटेनंतर होणारी त्यांची चर्चा, मला वाटतं की हे सगळे डॉट्स जोडले तर धनंजय मुंडे हे या मंत्रिपदासाठी फ्रंट रनर आहे. त्यांना कुठून ना कुठून मुख्यमंत्र्यांकडून देखील ग्रीन सिग्नल आहे, अजितदादांचा देखील ग्रीन सिग्नल आहे. आता फक्त दिल्ली हे कोणाच्या, दिल्लीचं मत काय आहे यावर कदाचित त्यांचा कमबॅक अवलंबून असेल. विलास, पण त्यांच्या कमबॅकच्या नंतर इथं उमटणाऱ्या प्रतिक्रिया काय असतील त्याच्याबद्दलची सुद्धा रणनीती आखली जाऊ शकते. बिलकुल, परंतु आपल्याला माहित आहे विलास की जिथे यांनी अजितदादासोबत युती करायला ज्यांनी मागे पुढे बघितलं नाही तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि काही दिवसात वेळेसोबत काळाच्या ओघात त्या प्रतिक्रिया कमी होत जातात, त्या विरोधातली तीव्रता कमी होत जाते आणि त्यानंतर आपण बघतो की गोष्टी नॉर्मलाइज होतात. आता फक्त हेच बघायला पाहिजे, कारण धनंजय मुंडे यांचे सर्वात मोठे विरोधक कोण आहे तर ते स्वतः जरांगे पाटील आहेत आणि जरांगे पाटील जर तितक्याच ताकदीनं त्यांच्या विरोधात उतरले किंवा जरांगे पाटील यांच्या विरोधात जाऊन द्यायचं की नाही हा खरा प्रश्न आहे. आणि जरांगे या कमबॅकला जर त्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला, त्यासोबत देशमुख कुटुंब जर उतरलं या विरोधात, तर मात्र सर्व गोष्टी ह्या थोड्या कठीण होतील त्यांच्यासाठी. सध्या तरी त्यांना राजकीय वरदस्ताची गरज आहे कमबॅकसाठी. विलास, पण गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे आपण बघितलं की त्यांना कृषी विभागातल्या ज्या आरोप झाले होते त्याच्याबद्दलची क्लीन चिट मिळाली, त्यानंतर मध्यंतरी पुन्हा चर्चा सुरू झाली, त्यांना क्लीन चिट मिळाली आहे, त्यांचं कमबॅक होऊ शकतं. पुन्हा त्याच्याबद्दल ते लांबणीवरती पडलं आणि त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फारसं बोलणं टाळलेलं होतं. पण मला प्रशांत गेलेले तर हे पथ्यावर पडलेलं दिसतंय कोकाटेंचं एक प्रकारे हे आलेलं संकट. बिलकुल विलास, बिलकुल. आपण मगाशी मी तेच सांगत होतो की आपण सर्व डॉट जोडले तर गेले काही दिवस शांतपणे धनंजय मुंडे हे एक त्यांच्या पुढच्या अडचणी सॉल्व्ह करत होते आणि आज त्यांना संधी मिळताच मला असं वाटत नाही की ते आज दिल्लीत पोहोचले म्हणजे त्यांनी हालचाली कालपासून सुरू केल्या होत्या आणि त्या अगोदर त्यांची कोणाकोणाशी चर्चा झाली, अजितदादांशी बोलणं झालं का, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं का, इतर वरिष्ठ मंत्र्यांशी बोलणं झालं का. कारण या अगोदर जेव्हा कोकाटेंचं मंत्रिपद जाण्याची बातमी आली तेव्हा कायम धनंजय मुंडे यांचंच नाव पुढे आलं आणि आता देखील ते दिल्लीत पोहोचले म्हणजे ह्या गोष्टी खूप पुढपर्यंत गेलेल्या आहेत. फक्त आता हे बघायला पाहिजे की अजितदादा ग्राउंड रूटवरचा जो जरांगेचा विरोध आहे, देशमुख कुटुंबाचा विरोध आहे, कराडसोबत त्यांचे जे संबंधाचे वारंवार जोडून त्यांच्या विरुद्ध आरोप केला जातो, या सगळ्या विरोधाला ते दूर लोटून धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतात का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विलास, निश्चितच आणि संपूर्ण महाराष्ट्राचं त्याकडे लक्ष लागलेलं आहे. दोन बातम्यांकडे न्यूज 18 लोकमतवर त्या प्रत्येकाची अपडेट आपण जाणून घेतोय. एक, राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार, मंत्रीपद आमदारकी जाण्याच्या संदर्भातली ही टांगती तलवार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जागी कोण येणार, धनंजय मुंडे रेसमध्ये सगळ्यात पुढे. या सगळ्या बातमीच्या बद्दलचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास सगळ्यांना धन्यवाद. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.